जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून 9,000 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी पात्रात जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। पैठण येथील जायकवाडी प्रकल्प नाथसागर येथे आज गुरुवारी जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। त्यानंतर 9,000 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आलं। धरण 90% अधिक भरल्यानंतर जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आणि पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आलं। मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी म्हणजेच जायकवाडी धरण तब्बल 90%पेक्षा अधिक भरलं असून आज गुरुवारी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत। जायकवाडी धरणाचा जलसाठा 91% पोहोचला असून गुरुवारी नाथसागराचं जलपूजन जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलंय। यावेळी पैठणचे आमदार विलास भुमरे, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार हिकमत उडान, विठ्ठल लंगे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, सुनंदा जगताप, मुख्य अभियंता अरुण नाईक, राजीव मुंदडा, संतोष तिमनवार, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, प्रशांत जगदाळे आदींची यावेळी उपस्थिती होती। पैठण येथील जायकवाडी धरणाची पाणी पातळी 31 जुलै रोजी 91% इतकी झाली होती। 31 जुलै गुरुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात 9,432 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला। जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आले होते। धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येत असल्याने असे आदेश प्रशासनास देण्यात आले होते। मागील 2 ते 3 दिवसांपूर्वीच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता। धरणाचे 18 दरवाजे उघडण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला होता। मागील वर्षी केवळ 7% पाणी साठ्यावरती असलेले हे धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरलंय। मागील वर्षी 31 जुलै 2024 रोजी जायकवाडी धरण केवळ 7.23% जलसाठा होता। 31 जुलै 2025 रोजी धरण हे 90%पेक्षा अधिक भरलेलं असून 2019 आणि 20 पासून 5 वर्षांपैकी चौथ्यांदा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। सदर बाब शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक आहे। जायकवाडीसह इतर वरच्या धरणातून आवक सुरू असल्यामुळे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने खरीप हंगामासाठी सकारात्मक संकेत आहेत। नांदेड, लातूर, बीड, परभणी सारख्या जिल्ह्याला सिंचनात फायदा होणार आहे। जायकवाडी धरण यंदा वेळेअभावी भरल्याने मराठवाड्याला दिलासा मिळत आहे। मात्र विसर्ग सुरू झाला असल्याने नदीपात्रातील गावांना सतर्कता पाळण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।